नमस्कार, मी वैष्णवी आणि आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज। तर पाहूयात काही सविस्तर घडामोडी। 2018-2019 साली पडलेल्या दुष्काळामुळे शेतकरी वर्ग हैराण झालेला आहे। त्यातच जनावरांसाठी चारा व पाण्याचा मोठा प्रश्न शेतकऱ्यांसाठी आ वाचून उभा आहे आणि हाच प्रश्न माननीय रमेश आबा यादव यांच्या लक्षात आला। त्यामुळे कागदपत्रांची जमवाजमव करताना आलेल्या अनेक संकटांना तोंड देऊन अखेर माननीय रमेश आबा यादव यांच्या प्रयत्नांना यश मिळाले आणि महाराष्ट्र शासन महसूल वन विभाग मान्यताप्राप्त शंभूराजे ग्रामीण प्रतिष्ठान मार्फत बहिरोबावाडी येथे नफा न तोटा तत्वावर छावणी सुरू करून राजकारण न करता समाजकारण कसे करता येते याचा एक अनोखा आदर्श आबांनी शेतकऱ्यांसाठी केलेल्या कामातून दाखवून दिला। अवघ्या 11 दिवसात 700 जनावरे छावणीत दाखल झाली असून येत्या काही दिवसात 1000चा आकडा पार करण्याची शक्यता आहे असेही ते म्हणाले। छावणीत मिळणाऱ्या चाऱ्याबद्दल बोलताना महेंद्र लाळगे म्हणाले, एका गाईला 15 किलो मका, ऊस, वाडे असा हिरवा चारा तर पशुखाद्य गोळी व स्वच्छ मुबलक पाणी कट्टी मशीन उपलब्ध करून दिलेली आहे। त्यांच्या म्हणण्यानुसार ही छावणी कर्जत तालुक्यात नव्हे तर अहमदनगर जिल्ह्यातील एक अव्वल क्रमांकाची आदर्श छावणी ठरणार आहे। यावेळी सुधीर यादव, कपिल यादव, अजित लाळगे, दादा पेटकर, रमेश आबा यादव व इतर बहिरोबावाडी व पठारवाडी येथील ग्रामस्थ उपस्थित होते। दिनांक 6/3/2019 रोजी बहिरोबावाडी व पठारवाडी ग्रामस्थ यांच्या आग्रहाखातर रमेश सीताराम यादव राहणार बहिरोबावाडी यांनी ना नफा ना तोटा या तत्वावर छावणी चालू केली। या छावणीसाठी पालकमंत्री राम शिंदे साहेब व आमचे नेते बळीरामअण्णा यादव आणि सह्याद्री ॲग्रोचे दुबे साहेब यांचे सहकार्य लाभले। या छावणीमध्ये आत्तापर्यंत 700 जनावरे दाखल झाली आहेत। दररोज 15 किलो चारा व 200 बॅगचे वाटप झाले आहे। रमेश सीताराम यादव यांच्या निर्णयामुळे पशुपालकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे। ही छावणी जिल्ह्यात अव्वल क्रमांक मिळवणार असा विश्वास आम्हा सर्व शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाला आहे।